नमस्कार. माझ्या काव्य जान्हवी या चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज मी हिमरेषा या कुसुमाग्रजांच्या म्हणजे विभा शिरवाडकरांच्या पुस्तकातली एक कविता वाचणार आहे. अं, तर आणि त्या कवितेचा अर्थ सांगायचा प्रयत्न करणार आहे. अं, तर मी ती कविता वाचते. तो पक्षी, त्या पक्षाने केले होते मजला वेडे, निळापरांच्या सहवासी त्या झाली होती सुज्ञपणाची, व्यवहाराची लौकिकतेची बंद कवाडे. त्या पक्षाने घरात केले होते घरटे, त्या पक्षाने घरात केले होते घरटे, आणीत होता कधी नभाचे तुकडे धुसर, रुतलेले मेणात ढगांच्या नक्षत्रांच्या गीतांचे स्वर. अपार्थिवाच्या पसाऱ्यात त्या विरून गेलो, अपार्थिवाच्या पसाऱ्यात त्या विसरून गेलो, पायाखालील जमिनीचे थर. त्या पक्षाने केले होते मला कलंदर, त्या पक्षाने केले होते मला कलंदर. अनिकेताची घेऊन दीक्षा भ्रष्टपथावर, होतो चालत तिमिराच्या त्या घुमटात रिकाम्या, होतो बोलत. पवित्र नव्हते कुठले आसन कुठले मंदिर, सौंदर्याचे सिद्ध मायने नव्हते सुंदर. त्या पक्षाने केले होते मज लावून मन, समीपत्याच्या जळली शांती, जळले शीतल, जळले सांत्वन. संसारातील भुताटकीच्या गुहातयाने मला जळले सांत्वन. संसारातील भुताटकीच्या गुहातयाने मजला दावून शतवैरांचे दिले मनाला माझ्या इंधन. त्या पक्षाच्या उरात शिरला शर कोणाचा, त्या पक्षाच्या उरात शिरला शर कोणाचा कळले नाही. असेल माझा ही शंका मज जाळीत राही. कुणास ठाऊक एके दिवशी निखारलेल्या सुन्न दुपारी, त्या पक्षाच्या पंख पिसांची अभद्र पखरण धुळीमध्ये पडलेली मजला दिसली दारी. त्या पक्षाविन झालो आता सुज्ञ जरासा, मठ्ठ उशांच्या काचेवरती रेलून घेतो व्यवहाराचा सदा दिलासा. परंतु केव्हा औचित येता जाग मनाला, त्या पक्षांचा आठव कर त्या पक्षाचा आठव करतो जीवास व्याकुळ. क्षणभर वाटे त्या पक्षाविण जगण्याचे हे कवचच केवळ, कवचच केवळ. तर ही कविता दोन अर्थाने आपल्याला बघता येते. एखादी व्यक्ती आणि तिच्यावरचं प्रेम ह्या अर्थाने बघितली तर ती एकटीच व्यक्ती जेव्हा आपल्या संपूर्ण आयुष्याला व्यापून उरते किंवा तिचं अस्तित्व आपल्या संपूर्ण आयुष्याला व्यापून उरतं आणि हळूहळू आपण त्या व्यक्तीचे मालक आहोत असं वाटायला लागतं. तुम्हाला याचा संदर्भ जर जाणून घ्यायचा असेल तर गाईड पिक्चर तुम्ही पाहिला असेल. त्यातली देवानंदची आणि हिरोईनची जी जोडी आहे त्यामध्ये देवानंद तिचा गाईड टुरिस्ट गाईड बनून तिच्या आयुष्यात येतो आणि हळूहळू तो तिच्यावर आपली मालकी दाखवायला लागतो. म्हणजे ती आपल्यासाठी नृत्य करते असं त्याला वाटायला लागतं. तो तिचा मॅनेजर बनता बनता तिचा मालक बनतो त्याच्याही नकळत. तर असं काहीस आपल्याला घडून येताना दिसतं व्यवहारात. हे एका व्यक्तीच्या बाबतीत होऊ शकतं. आणि दुसरा अर्थ आहे तो प्रतिभेचा. प्रतिभा जेव्हा एखाद्याच्या हातात येते किंवा एखाद्याच्या म्हणजे आयुष्यात येते तेव्हा मी प्रतिभा आहे बाबा असं सांगून ती येत नाही. ती त्याच्याही नकळत त्याच्या हातात उतरते, त्याच्या कलेत दिसायला लागते. मग ती त्याला जाणवायला लागते किंवा हो काहीतरी वेगळं आपल्याला गवसलंय हे त्याला कळायला लागतं आणि तो त्या त्या संपूर्ण प्रवासामध्ये नवे 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 अर्थ शोधत जातो, नवे नवे आयाम मिळवत जातो आणि त्या संपूर्ण व्यवहारामध्ये त्याला वेगळी वेगळी वळणं गवसत राहतात आणि आपल्याला काहीतरी मिळतंय हा आनंद मिळत राहतो आणि एका क्षणी नाही ते होत. रिपिटेटिव्हनेस यायला लागतो किंवा नाविन्य मिळत नाही किंवा जे पूर्वी गवसलं होतं ना तसं काही आता होत नाहीये हे लक्षात यायला लागतं आणि त्या गोष्टीत मग त्या गोष्टीत एक यांत्रिकता राहते की माणूस करतो पण त्याला आनंद नाही मिळत.
अनेकदा अनेक डिरेक्टर्सचे किंवा अनेक म्युझिशियन्सचे असे प्रयोग आपण पाहिलेत, की अरे हा तोच माणूस आहे ना ज्याने आम्हाला ही गाणी दिली होती, किंवा हा तोच माणूस आहे ना ज्याने आम्हाला हे पिक्चर दिले होते, आता काय झालं याला? किंवा एकेकाळी असं काम करणारा माणूस एकदम हे कुठे करायला लागला, असा प्रश्न आपल्याला पडायला लागतो. तर ते सगळं का होतं? तर परिस्थितीमुळे होतं. कारण तुझ्यापाशी मधलं एक वाक्य मला आठवतं, लोक विसरतील मला. लोक विसरतील मला म्हणून निव्वळ करत राहणं, हे खूप चुकीचं आणि काय म्हणू शकतो, स्वतःच्याच प्रतिभेला, स्वतःच्याच प्रतिमेला, दोन्हींना डाग देणारं किंवा दोन्हींना खाली आणणारं, दोन्हींची पत घसरवणारं ठरू शकतं. अं, तर हे ह्या कवितेतून व्यक्त होतंय असं मला वाटतं. कारण जेव्हा तो माणूस ते करत राहतो, तर त्याच्या त्या मोठेपणाचा मान म्हणून त्याला अनेक ठिकाणी सन्माननीय व्यासपीठ मिळतं. नाही असं नाहीये, सन्माननीय व्यासपीठ नक्की मिळतं. पण तो सन्मान मिळवत असताना आपल्या आतनं काहीतरी मिस आउट झालंय, काहीतरी निघून गेलंय, ही जाणीव कायम राहते. आणि ती जाणीव एकांतात होते. चार चौघांसमोर कदाचित होणारही नाही, पण एकांतात नक्की होते. आणि ती जाणीव माणसाला हादरवून सोडते आतल्या आत. कारण माणूस इतरांपासून पळेल, स्वतःपासून त्याला पळता येत नाही. तर हा झाला या कवितेचा अर्थ. यानंतर मी अगदी वेगळ्या मूडची पावसाळी कविता ह्या पुस्तकातली नादो मानोरंची कविता वाचते. तुम्ही म्हणाल या दोन्हीचा काय संदर्भ किंवा काय संबंध, काही आम्हाला लागत नाहीये. तर खरंच त्याचा काही संदर्भ किंवा संबंध नाहीये. ही कविता जराशी जडशीळ होती. जडशीळ म्हणजे समजून घ्यायला थोडी कठीण होती. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कवितेचा अर्थ खूप आध्यात्मिक वगैरे वाटावा, असा फिलॉसॉफिकल तत्वज्ञानी अर्थ वगैरे वाटावा असा होता, जो फार आपण म्हणतो की सामान्य पटकन न कळणारा असा असतो, किंवा फार तात्विक मुद्दा असतो, तसा हा अर्थ होता. त्यामुळे आता मी तुम्हाला अतिशय वेगळ्या अंगाची, वेगळ्या ढंगाची अशी एक कविता ऐकवणार आहे नादो मानूरांची. अंगभर चांदणे ज्वानीचे, तिचे जडभार बोलणे लाखाचे, डोळे आंधळे होतात तिच्या डोळ्यात, झाडांच्या सावल्या पाण्यात उतरतात, उन्हाच्या पारी वेंधळ्या डोळ्यांचे पक्षी चुकारतात कडे कपारी. आता तुम्ही म्हणाल या कवितेचं काय घेणं देणं? तर या कवितेचं इतकंच घेणं देणं की पाऊस सुरू झालाय आणि पावसाळ्यामध्ये ह्या अशा सुंदर शृंगारिक किंवा प्रेमाच्या आपण म्हणू, कारण प्रेमाचा एकच अर्थ शृंगार असा नसतो, प्रेमाचा दुसरा अर्थ माया जिव्हाळा असाही असतो. त्या व्यक्तीसोबत केवळ ही शारीरिक क्रिया नसते, किंवा आपल्या धर्माने याला निव्वळ त्या अर्थाने कधीच बघितलेलं नाहीये. त्या व्यक्तीवर असणारं आपलं प्रेम या अर्थाने बघितलंय. त्यामुळे ही कविता शृंगारिक आहे म्हणजे फक्त शरीराविषयीची नाहीये, ही कविता प्रेमाविषयीची आहे. आपण रोमॅन्टिक सॉंग्स जेवढ्या प्रेमाने ऐकतो, त्याच प्रेमाने आपण अशा कविता ऐकल्या पाहिजेत असं मला वाटतं. तर इथे कवी असं म्हणतो की ती कशी आहे, तर तिच्या रूपाचं वर्णन केलंय, तिच्या बोलण्याचं वर्णन केलंय, आणि तिच्या सुंदरतेचं वर्णन त्यांनी केलंय. आणि ते असं म्हणतात की झाडांच्या सावल्या तिच्या पापण्यात उतरतात, झाडांच्या सावल्या तिच्या पापण्यात उतरतात उन्हाच्या पारी, वेंधळ्या डोळ्यांचे पक्षी चुकारतात कडे कपारी. आता निसर्गातली रूपक आणि माणूस, त्याचं मन, ह्याची सुंदर सांगड इथे कवीने घातलेली आहे. जेव्हा तुम्हाला पक्ष्यांचं उदाहरण किंवा झाडांच्या सावल्यांचं उदाहरण पापण्यांच्या बाबतीत दिसतं, किंवा वेंधळ्या डोळ्यांचे पक्षी, डोळे भिरभिरतात, जसे पक्षी तुम्हाला आकाशात भिरभिरताना दिसतात, तसे माणसाचे डोळे सुद्धा इथून तिथे भिरभिरताना दिसतात डोळ्यांच्या बाहुल्या. तर त्याचं उदाहरण इथे दिलेलं आहे. तर हे अशा प्रकारे कवीने रूपक आणि प्रतिमा एकत्र साधल्या आहेत, आणि
ही सुंदर कविता लिहिलेली आहे. ह्या कविता अतिशय छोट्या आहेत, पण अर्थ समजून घेण्यासाठी खूप गहन आहेत. कारण रूपकं तशी का वापरली आहेत आणि तीच का वापरली आहेत हे आपण अनेक वेळा वाचल्यानंतर आपल्याला कुठेतरी गवसेल. कारण अंगभर म्हटलंय आणि चांदणे म्हटलंय. चांदणं पडतं आणि तेच अंगाला व्यापून उरू शकतं. आणि ऊन नाही म्हणू शकत, कारण चांदणं शीतल आहे. ऊन दाहक असतं. म्हणून चांदणं. तिच्या यौवनाला, तिच्या रूपाला कसली उपमा द्यावी? बरं, ही उपमा टिपिकल नाहीये, म्हणजे चांदसा रोशन चेहराच्या उपमा नाहीये. ही ह्याच्यामध्ये म्हणतानाच अंगभर चांदणे ज्वानीचे असं म्हटलेलं आहे. तिचे बोलणं कसं आहे तर जडभार बोलणं आहे. का जडभार बोलणं आहे? कारण ती प्रेमाचं बोलतीये, ती कुजबुजतीये, पण ती हळू आवाजात कुजबुजते. म्हणून तिचं बोलणं जडभार आहे. आणि ते लाखाचं आहे. का लाखाचं आहे? कारण ते माझ्यासाठी आहे, म्हणून ते लाखाचं आहे, असं कवीला वाटतं. डोळे आंधळे होतात तिच्या डोळ्यात, म्हणजे एकदा तिच्या डोळ्यात बघितलं की दुसरं काहीच दिसत नाही. डोळे आंधळे होतात तिच्या डोळ्यात, झाडांच्या सावल्या पापण्यात उतरतात उन्हाच्या पारी, वेंधळ्या डोळ्यांचे पक्षी चुकारतात कडे कपारी. तर असं अशी सुंदर रूपक प्रतिमा ह्या कवितेमध्ये आपल्याला वापरलेल्या पाहायला मिळतात, दिसतात. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. खूप बोलली आहे मी या व्हिडिओमध्ये. अ, हा, मी ह्या सगळ्या ह्याच्यात कुठेही माझ्या पुस्तकाची मार्केटिंग करत नाही. मला ती करायचीही नाही. मी ते स्वांत सुखाय लिहिलं होतं, पण कुणाला वाचायचं असेल तर नक्की सांगा. माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कॉम्पॅक्ट पब्लिकेशनशी कॉन्टॅक्ट करू शकता. तसंच आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला जसं काल म्हटलं होतं तसं दर्शनांवरच्या कविता विंदा करंदीकरांच्या मी घेऊन येते काही दिवसांनी. तोपर्यंत ह्या कवितांचा आनंद घ्या. मध्येही मी काही अधेमध्ये कविता तुमच्या समोर आणत जाईन. तर तुम्हाला त्या कशा वाटतात ते नक्की सांगा. आणि प्लीज 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 जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही जेव्हा लाईक आणि सबस्क्राईब करता तेव्हा मला खूप खूप जास्त बळ मिळतं काही नवीन करण्याचं, काही नव्या आयडिया समोर आणण्याचं. जे प्रयत्न माझे सुरू आहेत ते पुढे पुढे नेत राहण्याचं. स्वांत सुखाय असला हा जरी कार्यक्रम तरी अ, एकंदर ह्या सगळ्यामुळे जे मला कळतंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, पुढे ठेवण्याचा मी विचार करते. तो योग्य आहे, अयोग्य आहे ते मला प्लीज प्लीज सांगा. तुम्ही माझा आरसा आहात, त्यामुळे सबस्क्राईब्स, लाईक्स वाढले तर मला आनंद होईल. कमेंट नक्की करा. प्लीज प्लीज वाट बघतेय. आणि तुम्हीही वाट बघा माझ्या नवीन एपिसोडची, नवीन वेबिसोडची ह्या YouTube चॅनलवर. आपण पुन्हा भेटूच काव्य जान्हवी या माझ्या चॅनलवरती. तोपर्यंत धन्यवाद.